नमस्कार. आज आपण पाहणार आहोत काळ्या मसाल्यातली शेवग्याची भाजी. आपण शेवग्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करतो, पण आज मी काळ्या मसाल्यातल्या अशा पद्धतीने दाखवणार आहे की तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की करून पहा. तर त्यासाठी काय काय मसाले वापरले, कशी केली, तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. पाहू शकता किती सुंदर कलर आलाय आहे, तवंगही छान आलेला आहे. कधीतरी अशी वेगळ्या पद्धतीची भाजी केली ना, भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपाती पोळीसोबतही खाऊ शकता. इथे मी 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, मध्ये मधून कट करून घेतलेला आहे आणि थोड्याशा अशा मधून कट केल्यानंतर 1-1 इंचाची त्याचे तुकडे करायचे. अगोदर शिरा व्यवस्थित काढून घ्यायच्या. त्याच्या शिरा नाही काढल्या तर ती जरा खाताना व्यवस्थित लागत नाही आणि पटकन शिजायलाही त्रास होतो. त्यामुळे व्यवस्थित शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि मस्त स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. हे बघा, 1-1 इंचाची मी अशी कट केलेले आहेत. तुम्हाला जर छोट्याशा आकारामध्ये हवे असेल त्या सुद्धा तुम्ही कट करू शकता. आता इथे मी 2 मोठे कांदे गॅसवर भाजून घेत आहे. आपल्याला काळ्या मसाल्यातली भाजी करायची आहे, त्यामुळे इथे मी 2 मोठे कांदे गॅसवर भाजू शकते. तुम्ही फोडी करू शकता, पण असा काळा कलर येणार नाही. ते भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठा असा वाळलेला खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे, तोही व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. असं भाजताना इकडून तिकडून फिरवायचा नाही, तर एका साईडलाच काळा होऊन जाईल. सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. आता 2 मोठे कांदे, कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं हे व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे. बघा, अशा पद्धतीने पाणी घालूनही करू शकता. आता एकाकडे 2 मोठे चमचे तेल घ्यायचं, जिरे टाकायचं, मोहरी टाकायची. दोन्ही तडतडले की आता मस्त आपला मसाला टाकून घ्यायचा. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि ज्या डिशमध्ये मसाला थोडा राहिला होता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून ठेवायचं आहे. आता हा मसाला आपण व्यवस्थित परतून घेऊया. त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत नेहमी मसाले परतून घ्यायचे, नाही तर त्याची चव लागत नाही. आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट, हिंग, हळद, कांदा लसूण मसाला हे व्यवस्थित टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हेही मसाले व्यवस्थित शिजले गेले पाहिजे, तरच चव लागते, नाही कच्चट अशी चव लागते. आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया, म्हणजे अजूनही तेल सुटेल छानपैकी. आता हे जे डिशमधलं पाणी आहे, थोडा मसाला होता त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी घातलं आणि मिक्स करून ते मसाल्यात टाकूया आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. मिक्स करणं, परतणं हे खूपच महत्त्वाचं आहे, तरच सुंदर अशी भाजी लागते. जेवढं तुम्ही परतून घेताल तेवढी आपली भाजीला चव छान लागते, कच्चेपणा कमी होतं. आता 2 मिनिटं झाकण ठेवूया. एक 2 मिनिट, जास्त पण वेळ नाही, तर झाकण काढून घेऊया. आणि आता या बघू शकता किती सुंदर असा तेल सुटलेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला मस्त गरम गरम पाणी घालायचं आहे. जर भाज्यांना तुम्ही गरम पाणी वापरलं तर ते टेम्परेचर बरोबर राहतं, मस्त पटकन उकळी राहते, छान उकळी येते आणि चवही तशीच राहते. नाही तर थंड पाणी घातलं की टेम्परेचर परत नॉर्मल येतं, परत उकळायला वेळ लागतो. पटकन आपली भाजी छान उकळली जाते. आहा, मस्त.